हा मराठा आरक्षण याची नक्की पार्श्वभूमी काय आहे? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा आरक्षण पहिल्यांदा दिल्याचं आपल्याला समजतं. खरं मराठा आरक्षणाची सुरुवात झाली नारायण राणे समिती नेमण्यात आली मराठा आरक्षण देण्यासंदर्भात. कुणबी आरक्षण म्हणजे काय असणार आहे? सरसकट मराठा आरक्षण काय आहे? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देणार. मराठा आरक्षणाविषयी मनसेची भूमिका नेमकी काय आहे? मराठा समाजामध्ये राजसाहेबांच्या भूमिकेबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत का? मराठा आरक्षण या विषयामध्ये मराठा समाजाची फसवणूक होतीये का? नमस्कार, मी संतोष पाटील आपल्या सर्व दर्शकांचं आपला यूट्यूब चॅनल मनसे सोशलवरती स्वागत करतो. आपला कार्यक्रम काय विषय या कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. हा कार्यक्रम सुरू करण्यामागची संकल्पना अशी होती की चालू घडामोडीतली जे विषय असतील त्या विषयांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय आहे ह्याच्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो आणि त्यांच्याकडनं भूमिका समजून घ्यायचा आपला प्रयत्न असतो. आज आपल्याबरोबर जे आलेले आहेत आपले जे गेस्ट आहेत ते श्री योगेश खैरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांना बोलवले आणि आपला विषय आजचा असा आहे की मराठा आरक्षण. तर योगेश खैरे हे या मराठा आरक्षणाबद्दल पक्षाची सातत्याने भूमिकाही मांडतही आलेले आहेत आणि त्यांना मराठा आरक्षणासंदर्भातली पार्श्वभूमी माहिती आणि चालू घडामोडी माहिती आहे. योगेश, तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय योगेश जे आहे मराठा आरक्षण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या संदर्भात असलेली भूमिका. तर ह्या विषयानुसार पहिला विषय म्हणजे पहिलं जे मला विचारावंसं तुम्हाला वाटतं की आरक्षणाच्या बद्दल आज बऱ्याच गोष्टी अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत, काही संभ्रम आहेत, काही इश्यू आहेत. हा मराठा आरक्षण ह्याची नक्की पार्श्वभूमी काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही थोडासा खुलासा करू शकता? आता आपण मराठा आरक्षण हा विषय पाहिला तर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मराठा आरक्षण पहिल्यांदा दिल्याचं आपल्याला समजतं. त्यानंतर खरी मराठा आरक्षणाच्या मागणीची सुरुवात झाली ती स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रापुढे मांडली. त्यांनी खरं तर मराठा आरक्षण हे मांडताना ते त्यांचा मूळ बेस हा आर्थिक आरक्षणावर होता. पण काही कारणास्तव तो विषय पुढे गेलेला नाही. त्यात अण्णासाहेब पाटलांना त्यात बलिदान द्यावं लागलं. त्यानंतरच्या काळात पुढे मग 1990 नंतर मग या संदर्भात ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली, मंडल आयोगाचा रिपोर्ट आला. मंडल आयोगाच्या रिपोर्टनुसार ओबीसी आरक्षण देण्याची सुरुवात झाली. त्यानंतर मग महाराष्ट्रात कुणबी आरक्षण पहिल्यांदा ह्या सर्व ज्या जाती आहेत त्यात कुणबी आरक्षण आलं. मराठा म्हणून आरक्षण आणण्यासाठी मग नंतर खत्री आयोग आला. खत्री आयोगानंतर मुख्यतः ज्याचा उल्लेख करावा लागेल की बापट आयोग या संदर्भात स्थापन केला गेला. पण बापट आयोगाने ते मराठा आरक्षण नाकारलं. त्यानंतर खरं मराठा आरक्षणाची सुरुवात झाली ती नारायण राणे समिती नेमण्यात आली मराठा आरक्षण देण्यासंदर्भात. नारायण राणे समितीने मराठा सर्वेक्षण केलं, त्याचा रिपोर्ट तयार केला. त्या रिपोर्टच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं 16%. पण ते उच्च न्यायालयातच टिकलं नाही. उच्च न्यायालयाने ते फेटाळलं. त्यानंतर गायकवाड आयोगाची स्थापना झाली मला वाटतं फडणवीस सरकारच्या काळात. त्यानंतर गायकवाड आयोगाचा रिपोर्ट आला. गायकवाड आयोगाच्या रिपोर्टनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. हे आरक्षण हायकोर्टात टिकलं, पण हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. त्यानंतर पुन्हा मग ह्याच्यावर आता पुन्हा मला वाटतं शुक्र आयोग आहे त्यानुसार मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण पुन्हा चालू आहे. हा आजपर्यंत साधारण हा मराठा आरक्षणा संदर्भाचा इतिहास. आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला आणि महाराष्ट्राचं आपण एकंदरीत जे आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये असणारी लोकसंख्या आणि या सगळ्याचा विचार करता तर असं दिसून येतं की मराठा समाज हा सर्वात मोठा समाज आहे. तर ह्या समाजाला आरक्षणाची जी गरज वाटू लागलेली आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? तुमचं म्हणणं बरोबर आहे की मराठा आरक्षण हा खरं तर महाराष्ट्रातला एक सुस्थितीत असलेला समाज पूर्वीपासून ही वास्तवता आहे. पण आणि मराठा समाजाची मूळ त्यांचा जर का व्यवसाय पाहिला तर शेती. पण आपण पाहिलं की शेतीची अवस्था मागच्या काळात जी झाली
म्हणजे अनेक वर्षांपासून, म्हणजे तुम्हाला म्हणजे 70-71 पर्यंत सर्वात महत्वाचं म्हणजे झालं की ज्या जमिनींचं प्रमाण होतं, म्हणजे महाराष्ट्रात 70-71 साली अल्प आणि अत्यल्प भूधारक हे 43% होते. त्याचं प्रमाण आज 81% वर गेलं. ह्याचा अर्थ असा आहे की जमिनींचं जे विभाजन झालं, खातेफोड झाली, त्यामुळे एकतर फार छोट्या छोट्या जमिनीचे तुकडे झाले. त्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे पुढे आलं की हमी भाव मिळत नाही. त्यानंतर अनेक वर्ष दुष्काळ पडतो, म्हणजे पीकच येत नाही. पीक आलं तर त्याला हमी भाव मिळत नाही. आलं तरी पीक ते कमी प्रमाणात असतं, त्याच्यावर गुजराण होत नाही. अशी ही ही हा जो मराठा समाजाचा मूळ व्यवसाय होता, तो असा म्हणजे तो अडचणीत आला. मग त्यामुळं हा एक विषय झाला. त्यानंतर मग दुसरा विषय येतो की रोजगाराचा. शेतीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं खूप मोठा वर्ग हा रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी शहरात येऊ लागला. पण शहरात येत असताना त्याचा दुसरा इम्पॅक्ट असा झाला की रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या आता आपण सरकारी नोकरी बघितल्या तर सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय. सरकार सुद्धा कंत्राटी भरतीच्या मागे आहे. तर अशा परिस्थितीत सरकारी नोकरीच्या संधी कमी झाल्यात आणि खाजगी नोकरीच्या संधी असतील तर खाजगी नोकरीच्या ज्या संधी आहेत त्यात तुमचं भाषा कौशल्य आणि तंत्रज्ञान कौशल्य ही 2 कौशल्य ही खाजगी नोकरीसाठी आवश्यक आहे. पण मराठा समाजाच्या आर्थिक जो पिचलेला वर्ग आहे त्या समाजाकडं आर्थिक परिस्थिती नसल्याने हे कौशल्य मिळवण्यात हा वर्ग अपयशी ठरला. त्यामुळे ज्या खाजगी नोकऱ्या मिळवण्यासाठी ज्या गोष्टी असायला पाहिजे त्या नसल्यामुळे त्या मिळत नाही. तर अशा चक्रव्यूहात अडकल्यासारखा हा मराठा समाजातला जो पिचलेला वर्ग आहे. आपल्याला काही पुढारलेली श्रीमंत मंडळी आपल्याला दिसतात, पण हा जो वेगळा वर्ग आहे त्यामुळं ह्या समाजात मग ती खतखत निर्माण होत गेली की मग शेती नाही, रोजगार नाही, मग आपण सरकारी नोकरीकडे वळलं पाहिजे. मग ते स्पर्धा परीक्षा, मग स्पर्धा परीक्षांमध्ये असलेली मोठी स्पर्धा, मग ह्या सगळ्या गोष्टींमुळं ते जे हे आलं मराठा समाजातल्या तरुणांमध्ये नैराश्य. त्यामुळं मग आपल्याला आरक्षण जर मिळालं, मग ह्या सगळ्यांवर उपाय डोक्यात येत गेला ह्या मुलांच्या की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आरक्षण हेच आपल्या या परिस्थितीचं आपण यातनं सुटू शकतो ह्या मार्गाने असं त्यांना वाटू लागलं, ते साहजिक आहे. तर ही परिस्थिती अशी होती. म्हणजे तुम्ही आता फार म्हणजे अगदी तुम्ही तुझं विश्लेषण करून सांगितलं, त्यामुळे मला वाटतं नक्कीच आमचे जे आज हा चॅनल बघणारे ऐकणारे बघणारे जे आमचे असतील श्रोते आहेत त्यांना या गोष्टीचं नक्कीच आकलन झालं असणार आहे. आजपर्यंत बरेच तुम्ही म्हणताय, साधारणतः तुम्ही सांगताय की 70 पासूनची ही सुरुवात आहे त्याच्या, म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी हा एक 50 वर्षाचा इतिहास आहे हा सगळा. तर ह्या 50 वर्षाच्या म्हणजे आपण जर तसं बघितलं तर महाराष्ट्राचा 1900 सालापासून जे महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना झाली त्याच्यापासून अनेक सरकार येऊन गेली विविध पक्षांची. मग ह्या सरकारांची ह्या संदर्भातल्या आजपर्यंतच्या काय काय भूमिका आहेत आणि त्यांनी ह्या मराठा आरक्षणाकडे आजपर्यंत त्यांनी कसं ऍड्रेस केलं? तसं बघायला गेलं तर बघा, महाराष्ट्रात 1960 पासून सर्वाधिक कुठल्या समाजाचे मुख्यमंत्री राज्यात झाले असतील तर ते मराठा समाजाचे. पण आजपर्यंत मला वाटत नाही कोणी गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हा विचार केलेला दिसतोय. म्हणजे आज जे अनेक मुख्यमंत्री आज आहेत जे होऊन गेलेत, म्हणजे शरद पवार साहेबांपासून ते अगदी पृथ्वीराज चव्हाण साहेबांपर्यंत, ह्या सर्वांनी खरं तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, जो दुर्दैवाने असं दिसतं की ते झालेलं नाही. शरद पवार साहेब असतील किंवा बाकीचे असतील यांचं आत्ता जी वक्तव्य येत आहेत की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, बहुतेक सर्व पक्षांच्या जी सरकार येऊन गेली त्यांचे जे नेते त्यांचे जे मुख्यमंत्री झाले सर्वांचं एकच येतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मग हे जर तुम्हाला कळतंय की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, मग तुम्ही ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यावेळेस तुम्ही हे जे म्हणजे हे सूचना तुम्ही करता की असं केलं पाहिजे, म्हणजे ते तुम्ही असताना का नाही केलं? ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही दिलं पाहिजे म्हणता, पण तुम्ही देऊ शकला नाही त्या पद्धतीने. म्हणजे मला वाटतं तुम्ही आता जे सांगताय ह्याचाच सगळ्याचा उद्रेक आता होऊ बसलाय, असं जे आत्ताचं जे मनोज जरांगेंचं जे आंदोलन उभं झालेलं आहे
आता मराठा आरक्षणासंदर्भात चालू आंदोलन, त्याचं असं म्हणजे हा उद्रेक होऊन ते आंदोलन उभं राहिले असं म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे त्याच्या मागचं काय कारण असू शकतं? आणि सध्याची जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आता मध्ये जे बोलणं झालं किंवा त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या, त्याचा जर असं तुम्ही खुलासा करून सांगता का, काय आहे परिस्थिती? आता खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली, जे आंदोलन उभं राहिलं, त्याला मोठ्या प्रमाणात मराठा समाज त्यात उतरला. हे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जे मराठा समाजातल्या तरुणांमध्ये नैराश्य आहे, त्या नैराश्यातून हा सर्व समाज एकवटला. आणि तुम्ही बघितलं असतं 2018-19 साली सुद्धा अशाच पद्धतीने ज्यावेळेस मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे झाले, त्यावेळेस पण मराठा समाज ह्यावेळेस उतरला होता. तर पण हे होत असताना मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या, त्यांच्या किंवा मराठा समाज ज्या आंदोलनात उतरलाय त्यांच्या हेतूबद्दल खरंच कोणी शंका घ्यायची कारण नाही. त्यांचं प्रामाणिक आंदोलन आहे. पण ते प्रामाणिक आहेत. पण राजसाहेब म्हटल्याप्रमाणे खरंच या लोकांचा ह्या मोर्चांमध्ये आणून कोण राजकीय त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतंय का, अशी शंका घ्यायला ज्या घटना घडतात त्यामुळे असं वाटतं. आता मनोज जरांगे पाटलांनी जो विषय आणला, की नंतर त्यांनी असं आणलं की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधनं आरक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर मग सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजेत. त्यानंतर मग असा विषय आला की मग ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना तो त्याचे सगळे सोयऱ्यांना द्या. मग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ती सगळे सोयरे असा तो विषय आणला पुढे. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी आपण बघितलं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं स्टेजवर लोकांसमोर, की मी मराठा समाजाला आरक्षण देणार, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देणार. आणि त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. बरोबर. अगदी. मग त्यानंतर मराठ्यांचा मोर्चा वाशीपर्यंत गेला. त्यानंतर तो एक अधिसूचना, त्याच्यावर आता अध्यादेश, त्या गोष्टीची प्रक्रिया चालू आहे. त्यात सगळे सोयरे हा शब्द आणून की कुणबी आणि त्याच्या बरोबरचे जे आहेत, ज्यांना आरक्षण, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांच्या बरोबर जे सगळे सोयरे हा नवीन शब्द आलाय. आता खरं तर सगळे सोयरे ह्या शब्दाबद्दल अनेक तज्ञांमध्ये सुद्धा मतभेद येतात, जे तज्ञ मराठा आरक्षणासंदर्भात वर्षानुवर्ष अभ्यास करतात. हा शब्द न्यायालयात टिकेल का, अशी शंका त्यांची आहे. तर खरं तर त्या सगळे सोयरे शब्द बरोबर त्या अधिसूचनेमध्ये पितृसत्ताक हा एक शब्द आहे. म्हणजे तुम्हाला वडिलांकडून जे आरक्षण येतं, वडिलां थ्रू तेच आरक्षण तुम्हाला. आता हे कुणबी आरक्षण 1900 ज्यावेळेस म्हणजे 67च्या पूर्वीच्या ज्यांच्याकडे नोंदी आहेत ह्याच्याबरोबर मला एक फक्त, आता तुम्ही हा विषय काढलाच आहे की सातत्याने तुमच्याकडनं एक वाक्य येते, कुणबी, सरसकट आणि सगळे सोयरे. तर ह्याच्यातला नेमका फरक काय आहे तो पण जरा तुम्ही आता सांगताना जरा थोडंसं विश्लेषण करून सांगा. काय आहे, कारण का बऱ्याच जणांना नक्की समजत नाही की कुणबी आरक्षण म्हणजे काय असणार आहे, सरसकट मराठा आरक्षण काय आहे. आणि आता तुम्ही जो सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढू इच्छितात, ज्याचा त्यांनी ड्राफ्ट जो दिलाय त्याच्यात सगळी सोय, ह्याचं थोडंसं तुम्ही आम्हाला जरा ह्याच्याबद्दल अगदी थोडंसं व्यवस्थित समजून फोडून तुम्ही सांगू शकला तर बरोबर. आता कुणबी आरक्षण आणि मराठा आरक्षण, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की मराठा म्हणून आरक्षण देणार. आणि त्यानंतर त्यांनी परत वाशीला आल्यावर सांगितलं, मी माझी शपथ पूर्ण केली, मी आरक्षण दिलं. पण कसं? मान्य राजसाहेब ज्यावेळेस या संदर्भात बोलले त्यावेळेस त्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्हाला काय मिळालं, मराठा समाजाला आरक्षण कसं मिळालं, मराठा म्हणून आरक्षण मिळालंय का अजूनपर्यंत? अजून तर मराठा म्हणून आरक्षण मिळालं नाही. कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन चालू आहे मराठा आरक्षणाची. दुसऱ्या बाजूला राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाजाचं सर्वेक्षण चालू आहे, की ज्या सर्वेक्षणाच्या आधारे कदाचित पुढं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होऊ शकतो. आता विषय हा आहे की यात टेक्निकली गोष्टी बघितल्या तर जे गायकवाड समितीच्या अहवालानुसार जे रिझर्वेशन दिलं ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं. त्याला 3 मुख्य कारण आहेत. एक तर 50% बाउंड्री क्रॉस केली, दुसरं म्हणजे मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करता आलं नाही,
आणि तिसरं म्हणजे 102वी घटना दुरुस्ती, की ज्याद्वारे राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले होते केंद्र सरकार. ह्या 3 गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण नाकारलं. आता मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही एका बाजूला म्हणता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता देणार, आणि दुसऱ्या बाजूला जर का मराठा समाजाला 50%च्या पुढचं आरक्षण द्यायचं असेल, कुणबी आरक्षण, तुम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा नाही म्हणजे तुम्हाला 50%ची बाउंड्री क्रॉस करावी लागेल. 50%ची बाउंड्री क्रॉस करत असताना हे जे परत 3 अडथळे आहेत, की 50%ची बाउंड्री क्रॉस करायची ना, म्हणजे 50% बाउंड्री क्रॉस करावी लागेल. क्रॉस करायची असेल तर तुम्हाला घटनेत दुरुस्ती करावी लागेल, आणि नाहीतर तुम्हाला सुप्रीम कोर्टाला ते पटवून द्यावं लागेल की हा अपवादात्मक परिस्थितीत सुप्रीम कोर्ट 50%ची मर्यादा पार काढायला परवानगी देत. तर मग तुम्हाला सिद्ध करावं लागेल की मराठा आरक्षण देणं ही अपवादात्मक गोष्ट आहे. मग अपवादात्मक बाब म्हणून ते तुम्हाला सिद्ध करावे लागेल. नाहीतर तुम्हाला 50%च्या पुढे आरक्षण द्यायचं असेल तर घटनेत दुरुस्ती करावी लागेल, हा एक मार्ग. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मराठा समाजाचं मागासलेपण जे आहे ते पुन्हा सुप्रीम कोर्टात सिद्ध करावे लागेल, तरच तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्यावं लागेल. हा एक भाग झाला, हे प्युअर मराठा आरक्षणाचा विषय. आणि कुणबी आरक्षण जे की आधीपासून सुरू येते, 1967 पूर्वीच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी आरक्षण दिलं जातं, आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांचे जे वंशज आहेत त्यांना ते आरक्षण मिळतंच. हा पहिल्यापासूनचा कायदा आहे. तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, मराठा आरक्षण आणि कुणबी आरक्षण, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. हे आता तुम्ही जे सांगितलं थोडक्यात म्हणजे असं आहे की हे 2 वेगवेगळ्या फ्रंट्सवरती या गोष्टी करायला लागणार. म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या एक कॉमन भूमिकेतनं जे काय करेक्ट, तोच विषय आहे की आता असं सांगितलं जातं की पुढच्या काही काळात, पुढच्या काही दिवसांमध्ये विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाईल, स्पेशल अधिवेशन. आणि त्यात मग मला तोच प्रश्न आहे की तुम्ही जे अधिवेशन बोलवणार आहात त्यात तुम्ही कुणबी आरक्षणासंदर्भात जो अध्यादेश काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करायचं हा एक भाग, आणि मराठा समाजाचं जे सर्वेक्षण चालू आहे मग त्या सर्वेक्षणाच्या आधारे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहात का? हे 2 विषय तुम्ही, हे दोन्ही विषय विधानसभेत आणणार आहात का? तुम्ही कुणबी आरक्षणाचा अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करणार आहात का एक, आणि मराठा समाजाला वेगळं 50%च्या पुढचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहात का? कारण तुम्हाला मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचंय, तुम्हाला 50% पुढे जावं लागेल. म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याच्यातनं एक असं लक्षात आहे की राजसाहेबांचं जे म्हणणं येतंय की ह्याच्यातनं मराठा समाजाची दिशाभूल होणार नाहीये ना, किंवा होत नाहीये ना, ह्याचा मला वाटतं तुम्ही आता खुलासा केला. हे करेक्ट आहे, हेच की हो काय आंदोलनकर्ते जे आहेत, मराठा समाज जो उतरलाय त्यांच्या आंदोलनाच्या हेतूबद्दल कुणाला शंका नाही, आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे हे सगळेच राजकीय पक्ष मानतायत. तर मग सगळेच राजकीय पक्ष मानतायत तर तुम्ही द्या ना आरक्षण, कायद्यात बसवून टिकल असं. तर मान्य राजसाहेबांनी ज्यावेळेस त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल त्यांनी ट्विट केलं होतं वाशीच्या सभेनंतर की जरांगे पाटलांच्या सगळ्या मान्य झाल्या, फक्त आरक्षणाची मागणी, छोटीशी मागणी राहिली. मग ज्या मूळ मागणीसाठी हे आंदोलन उभं राहिले ती मागणी अजूनपर्यंत मान्य झालेली नाही, आणि ती मागणी मान्य होत नाही. मला वाटतं ते ट्विट फार झोमलं होतं बऱ्याच जणांना. नाही हो का, मान्य राजसाहेबांच्या भूमिका ज्या आहेत त्या सुरुवातीला अनेकांना झोमतात, पण ती सत्य परिस्थिती असते. आज मला सांगा, ज्या वेळेस अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा विषय आला त्यावेळेस मान्य राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं त्यांचा त्या आरक्षणाला त्या स्मारकाला विरोध नव्हता. त्यांचं काय म्हणणं होतं की असं स्मारक समुद्रात उभं राहणं हे टेक्निकली अशक्य आहे, पण त्याला काही लोकांनी कुठं नेलं की मान्य राजसाहेबांचा त्या स्मारकाला विरोध. त्यांचा स्मारकाला विरोध नव्हता, पण ते होऊ शकत नाही हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. पण आज तुम्ही बघितलं इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ते स्मारक झालेलं दिसतंय का? मग या संदर्भात आज कोणीच बोलत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल मान्य राजसाहेबांनी भूमिका मांडल्या, स्पष्टपणे मांडल्यात, राजकीय नुकसानीचा, कुठला फायदा नुकसानीचा विचार न करता मांडलेल्या आहेत. तशी ही भूमिका मान्य राजसाहेबांची सुरुवातीपासून अशी आहे. अगदी तुम्ही बघत असाल की आंतरवाली सराटी ज्यावेळेस मान्य राजसाहेब गेले होते जरांगे पाटलांना भेटण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समोर बसलेल्या लोकांसमोर स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगितल्या होत्या.
आणि मला वाटतं तुम्ही म्हणता त्यातनं एक अधोरेखित होतं की राजसाहेबांची भूमिका ही काय वास्तववादी राहिली. सातत्याने आपण कुठल्याही भूमिका त्यांच्या काढून बघा, त्यांच्या भूमिका वास्तववादी, सत्य आणि ज्या गोष्टी घडणार नाहीत, ज्या होणार नाहीत त्या स्पष्टपणे सांगणाऱ्या असतात. काही जणांच्या त्यात भावना दुखावतात, पण ह्या भावना तात्पुरत्या दुखावल्या जातात, पण ही वास्तवता असते. ते पुढच्या काळात ती सिद्ध होते की माननीय राजसाहेब ज्या सांगतात त्या भूमिका बरोबर ठरतात. पुढचं मला हे वाटतं की ह्या मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी समाज आणि मराठा समाज ह्यांच्यामधले ह्यांची मतांतर आहे, तर त्याचं थोडंसं तुम्ही सांगता का, त्याबद्दल जरा बोललं तर बरोबर होईल. तुम्ही पाहिलं महाराष्ट्राची समाज रचना, समाज व्यवस्था, तर अनेक गावांमध्ये म्हणजे प्रत्येक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की जिथं मराठा समाज आणि ओबीसी समाज हे हातात हात घालून चालतात. म्हणजे प्रत्येक गावगाड्याचं नेतृत्व हे आपण पाहिलं तर मराठा समाजाचे लोक करत असतात आणि संपूर्ण ओबीसी समाज हा त्यांच्याबरोबर असतो. ही आपल्या ग्रामीण शहरी समाजाची ही विण आहे, विण गुंफलेली येते अनेक काळापासून मागच्या. तर आत्ताच्या ज्या परिस्थितीत मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचं आरक्षण ह्या ज्या गोष्टी सुरू झाल्यात आणि काही नेते ह्या आपल्या वक्तव्यांमुळं ह्या गोष्टी, ज्या मराठा समाज आणि ओबीसी समाजाचं एक संधपान आहे तो ह्यानं कुठंतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का काय, अशी शंका वाटण्यासारखी परिस्थिती. खरं तर आरक्षण मिळेल नाही मिळेल, ते टिकेल नाही टिकेल, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण ह्या गोष्टी होत असताना जर का ही महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाची विण ही कुठंतरी उसवली जाते का, ही उसवली जाऊ नये, हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. त्यामुळं खरं तर काही जणांची यामागे राजकीय हेतू असू शकतील, पण हे राजकीय हेतू साध्य करताना आपला समाज रचनेची उतरंडी ती कुठं कोसळू नये ह्याची खरं या नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की जो एक वापरला जाणारा एक शब्द आहे सोशल फॅब्रिक, हे जपलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं ते जपण्याच्या साठीच म्हणून सातत्याने राजसाहेबांच्या भूमिका असतात. बरोबर. तर आता मला हाच प्रश्न जो विचारायचा आहे की ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय नेमकी? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आरक्षणाबाबत सुरुवातीपासून अतिशय स्पष्ट आहे. माननीय राजसाहेब या संदर्भात अनेकदा बोललेले आहेत. आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही जर बघितलं तर ज्या सगळे समस्या आहेत आपल्या समाजात, या समस्यांचं मूळ कारण हे आर्थिक अरिष्ट हे मूळ कारण ह्याच्या मागचे. त्यामुळं जर का हे दूर करायचं असेल तर जे आर्थिक दृष्ट्या पिचलेले लोक आहेत, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू देत, तर त्या आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पष्ट भूमिका आहे. तुम्ही सुरुवातीला जे मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी जे बोलला त्याच्यात तुमच्यातनं एक असं बोलण्यात आलं की शेती हा जो व्यवसाय आहे त्याच्यावरती आलेल्या अडचणींच्यामुळे रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तो मराठा युवक हा शहरी भागांमध्ये वगैरे फिरायला लागला आणि मग तिथं त्यांना काही तुम्ही जे तांत्रिक त्यांची कमतरता असल्या कारणाने किंवा शैक्षणिक कमतरता असल्या कारणाने जे कारणं आर्थिकच आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठंतरी तो एक नैराश्य यावं लागतं. तर मग 80% भूमिपुत्रांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे हा जो कायदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही. आता हा जो 80% भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे हा जो कायदा आहे, त्याचं खरं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हे जे सरकार महाराष्ट्रात असेल त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम हे त्या सरकारचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माननीय राजसाहेब ठाकरे या संदर्भात सातत्याने आवाज उठवतोय आम्ही आणि सातत्याने या संदर्भात आंदोलन करतोय, सातत्याने रस्त्यावर उतरतोय की जी मराठी माणसाची, मराठी मुलांची जी अडचण आहे किंवा जे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, या सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त ज्या खाजगी नोकऱ्या आहेत तिथं या भूमिपुत्रांना, मराठी मुलांना तिथं त्यांना सामावून घेतलं पाहिजे. खरं तर माझं मत आहे की ज्या
या खाजगी आस्थापना आहेत तिथं जे काम करण्यासाठी जे कौशल्य पाहिजेत, ह्या कौशल्य या मुलांना कसं मिळेल ह्याची दक्षता, ह्याची तयारी आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खरं तर सरकारने उभं केलं पाहिजे. आणि या या मुलांना सर्वच मराठी भूमिपुत्रांना, मराठी मुलांना ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी मोफत शिक्षण आणि ही कौशल्य मोफतपणे त्यांना कशी शिकवता येतील यासाठी योजना आणि सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने उभं केलं पाहिजे. याला ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे खरं तर यात त्यांचा सीआर फंड आहे, सीएसआर फंड आहे. तर ह्या गोष्टींचा वापर करून या संदर्भात ही कौशल्य मराठी मुलांना कशी शिकवता येतील यासाठी सरकारने आणि या आस्थापनाने एकत्र येऊन काय गोष्टी करणं गरजेचं आहे. आता शेवटच्या आपण टप्प्यावरती आलोय आपल्या मुलाखतीच्या. तर शेवटच्या टप्प्यावरती असताना मला जो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो आणि ज्याच्यावरती मला वाटतं आपण या मुलाखतीचा शेवट करूया. तुमच्या बोलण्यानं सातत्याने येतंय की अनेक सरकार आली, अनेक सरकारांची मराठा समाजातले मुख्यमंत्री होऊन गेले. आरक्षणाला कुणालाच विरोध नाहीये, सगळेजण म्हणतात आरक्षण मिळालं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांची सत्ता एक एक वेळा येऊन गेलेली आहे या सगळ्या कालखंडामध्ये. नक्की अडचण काय आहे योगेश? तर यामागची खरं अडचण यातल्या कायदेशीर आणि तांत्रिक गोष्टी आहेत. सन्माननीय राजसाहेब त्या दिवशी जे म्हणाले की यात खूप तांत्रिक गोष्टी आहेत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत कुठलंही सरकार या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करू शकत नाही, याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनी या गोष्टी कराव्या लागतील की 50% मर्यादा ओलांडण्यासाठी करण्यासाठी ज्या गोष्टी करायच्यात त्या केंद्र सरकार राज्य सरकारला कराव्या लागतील. मराठा समाजाचं मागासले पण कसं सिद्ध करायचं हे राज्य सरकारने केलं पाहिजे. ह्या तांत्रिक गोष्टी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि हे आरक्षण दिल्यानंतर ते टिकणार ते सुप्रीम कोर्टात जोपर्यंत त्याला मान्यता मिळत नाही, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाहीत, तोपर्यंत ह्या गोष्टी सातत्याने सुरू राहतील. फक्त या मराठा समाजातील जी मुलं आहेत, नवीन मुलं आहेत, जो मराठा समाजातील सगळा वर्ग आहे, याचा वापर कुणी राजकीय फायद्यासाठी करू नये ह्याची दक्षता सर्वांनीच घेतली पाहिजे. आणि मराठा समाजाने सुद्धा ह्याची दक्षता घेतली पाहिजे की आपण आपला वापर तसा होऊन नाही दिला पाहिजे. तुम्हाला असं म्हणायचंय का की एकंदरीत या गोष्टी म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक जे सातत्याने जे आपण म्हणलं जातं राजकीय इच्छाशक्ती किंवा पॉलिटिकल विल म्हणून आपण त्याला, हे नाहीये. ते फक्त मराठा समाजाला आम्ही आरक्षण देतोय, आम्ही प्रयत्न करतोय असंच दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न झालाय, असं दाखवण्याच्या गोष्टी केल्या गेल्यात. पण तुम्ही बघा ना, आता 3 वेळा साधारण आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, ते टिकलंच नाही ना कोर्टात. मग आपण कसं म्हणू शकतो राजकीय इच्छाशक्ती आहे म्हणून? राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर मग त्याला मार्ग आहेत. तुम्ही घटनेत तुम्हाला बदल करावा लागेल. मग हे करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मग ती दाखवा ना. जे पक्षांना असं वाटतं त्यात आहेत ना मार्ग, पण ते मार्ग वापरले जात नाहीत असं दिसतंय. मला वाटतं याच्यावरतीच आपण हा मुलाखतीचा शेवट करूया की सातत्याने सरकार बदलत आहेत पण विषय काही बदलत नाहीये. आणि हाच महत्वाचा मुद्दा वाटतो की हे सगळं करायला जी राजकीय इच्छाशक्ती जी लागती त्याचा अभाव आम्हाला इथं पूर्णपणे जाणवतोय. तुम्ही आज आमच्या या काय विषय या कार्यक्रमात आलात आणि खऱ्या अर्थाने आपलं जे आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे काय विषय, हा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे याच्याबद्दल तुम्ही अगदी विस्तृतपणे बोलला आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीचं विश्लेषण म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून फार म्हणजे मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी ते सद्य परिस्थिती हा पूर्ण तुम्ही आढावा घेतला. त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आमच्या इथं आला, आमच्या बरोबर तुम्ही बोलला, आम्ही मनापासून तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. आजच्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटलं याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.